ज्याचा थोडा वशिला आहे, आर्थिक बाजू भक्कम येतं, गरीबाचं कोण पाहतं महाराज? गरीबाचं कोणी पाहत नाही. गरीबाचा वापर फक्त भाषण करून सीझनला करायचा, मग ते 12 महिने काय करायचं? बरं, तुम्ही तेवढं काम जर केलं ना, जर वाळून गेले ना, नवी लावायची. पण याचं कारण सांगा, तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना, तितक्या घरात, एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर, वातावरणात हवा राहिली नाही, ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही. तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावा लागतो. आता झोपताना लहान पोरं फॅन शिवाय झोपत. मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही. अजून 5 वर्षांना जर तुम्ही बंगले बांधले महाराज, तर माझं वाक्य लिहून ठेवा, आपले वाक्य खोटे नसते कधी. 5 वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल, बाथरूम बांधाल, किचन ओटा बांधाल, बेडरूम बांधाल, पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल. ऑक्सिजन रूम, आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा, आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं. याची परिस्थिती झाली. ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना. आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा, सगळे राजकर्ते पहा, नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत. बापाची दशक्रिया करायला आपण नदीत उतरतोय महाराज, विधी येतो. अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा नाही, इंदुरीला उतरा नाही, औरंगपूरला उतरा, नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळत, बांगड्या नदीत आणि पर्यावरण भाषण मारायची. काय होईल? नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज. गोधड्या नदीत गोधड्या आहेत का नाही बोला? आंघोळीला जर माणूस उतरला महाराज, दावा बिवा करायला पुढे येतात अंगाला. तुम्ही सासू मेली, तुमची मेली, तुम्ही मला चांगली बातमी आली, बया बाबाच्या तोंडात साखर पडून 1 वर्ष तुमची सासू मेली, तुम्ही रडत लई, थोबाड काय जोडीतील, बांगड्या काय फोडीतील, नुकडं काय फाडीतील, गाल काय हाणतील, तुम्ही खरंच रडा द्या. बाम त्याची दुनिया. लोकांना माहित नाही का सासू कशी मेली? बरं, तू पाहुण्यांच्या कधीच कारण ती एकटी काही ओळख नाही. तू पाहुणे पाहिले का थोबाड बसली ती, आणि तेवढे लुगडे म्हातारीचे नदीला देते का? नदीला देता का तुम्ही? आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुमचं चांगले असले तर धुवून वापरा, नसतील तर पेटून द्या. गोधड्या नदीत, उष्या नदीत टाकाल का? परत मणी टाकते का सोन्याचे 2-4? टाक बरं, टाक ना, लय जीव होता तो श्वास. टाक बरं, अय एखादी पावती टाक बँकेची, टाक ना, टाकी दे उतारा, टाकी दे पासबुक, टाकी दे बँकेत. बाम त्याची दुनिया सगळी का आज काय. हो महाराज, आपले तीर्थ महाराज, प्रवरा माई जागतिक दर्जाचे तीर्थ आहे. त्या पुंतांब्याला तर उतरतच नव्हतं नदीत, नेमकी माई गाठ पडली, लई तास अडवले धरून. आता नाही राहिलं तिथं काय, ते आता पिटून देता कडा मध्ये बाबाला कचकीत बोलली. खरंच हो, नाही नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे, कारण काही झालं तर ती माता आहे हो, असं नाही चालत. काय त्याच्यात गोधड्या गाधड्या, काय जनावर मेली का शेतकऱ्यानं नदीच्या कडाला नेऊन टाकायची. काय त्याला माता आहे ती महाराज. अहो महाराज, 3 पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथानं गंगा आणली हो. दिलीप गेला, आयुष्मान गेला, दिलीप गेला, आयुष्मान गेला, तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा, तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवारामाई आपल्याकडेनं धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या 10 आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला ऊसतोडायचं, आपल्या बंगले झाले असते का, आपली गाड्या झाल्या असत्या? मला तुम्ही सांगा, आपल्या दारापुढे गाडी आली असती का? आपला पोरगा अधिकारी झाला असता का? हे सगळं कोणी केलंय? त्या मातेनं केलं. त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली, संपत्ती दिली, आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय नुसतं नसतं पाणी नाही दिलं आपल्याला. त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली, परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो, त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडे फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं झाली त्यात ना, म्हातारी माणसं याची सोय नाही राहिली. एक जळे पोत दुसरं म्हातारी जायला बसले. बाबळी किती काय किती. ज्याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबळी तोडावत का नाही? काय फरक पड. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा आलं नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला? काय हरकत? एक तर भाऊबंद राहिले नाही, हाय ते कपडे काढीत नाही, एक बटन काढतो बायको वाहतो, तुम्ही नका तू काढ, तू काढले माया ध्यानात न राहिलं.
माझ्या बायकोचं नवनाथ पारायण चालू आहे. राईट. मग आपल्याकडेच करतात महाराज. इथं खाली तुम्ही पहा बरं मराठवाड्यात नदी बिदीला काय दावे आले त्यांची पर्यंत कोणी भेटवल्या शेतात भेटवते. ती राग नदी टाकून द्यायची काय गरज नाही, शेतातच टाकायची, पसरून द्यायची. म्हणली काय करते लोक. आपल्याकडे दावे सकाळी असतात, त्यांच्याकडे 11 सुरुवात आहे दावे. येळभर जावाच. आपण थोडस नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना, पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडे काय मागायचं नाही ए पोरी मग. पण हे गोष्टी केल्याच पाहिजे. आता हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत, गावातल्या पुढाऱ्यांनी 2-3 वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं, ग्रामपंचायतीतून 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून. गावातली पुढारी गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येतात तपास पाहिजे. काय करतात शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वाव्या हरिपाठ लिहिला पाहिजे. रोज एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला. पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या. एक ओव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिलाय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या गेल्या ती ओवी वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला 2 कामं होतात. तो वाचतोय बी लिहितोय आणि 2-3 वेळा सहज त्याची ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहायचंच नाही. झालं आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटके वेगळे. ते काय ते महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आडले दिवशी धुवून त्या 14 तारखेला शर्ट धुवून कपडे बिपडे ताईट आणि ती चिठ्ठीला भाषण राहते. त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात. सगळ्यांच्या अगोदर उठत ती नाही. नळाला पाणी ना बादलीत आंघोळ करते ती. पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार आणि त्याचं ते भाषण राहते. ती पुढंच बसत. आनंद आहे तो पुस्तकातला नाही आहे, तो अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम. ती चिठ्ठी खिशात पुढे येऊन बसला. त्याला माहिती माझं भाषण म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. गुरुजी म्हणले का आता हा बोलेल. ते घाबरतो. लोक पाहिलं. अध्यक्ष माझे येथे जमलेले माझ्या वधवाने बघितलं मी 15 ऑगस्ट बद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांतचित्ताने ऐकावा अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खायला नाही, मी छडी घेणार नाही. आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही. आणि मग पळालं बा महाराज. ते पळाल्याला किंमत नाही, त्याला आनंद केवढा आहे. तो आनंद शब्दात वर्णन करता येणार. त्याला शब्द लय आनंद आणि भेटन त्याला महाभाषण झालं बरं का. ते घाबरेल राहत बाळावर. इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो काय होईल देशाचं. ती म्हणली धोतार जळल बाकीचं जाऊ द्या, देशाचं मोरल्या धोतार वरवडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. सोडा मिठी लपवा झेटी जणी कंसासी गळेल माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. मान त्याने पहिली मारली पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या लहान मुले घेऊन घोड्या करी
नाही अशा खोड्या करायच्या. आम्ही खोड्या करायला लागलो, तो दिसला नाही. गेला हरी गेला हरी पुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. उडतो डोळा डोळा बाई डावा. अशी केला जरी दंगा, मला झनी येवोनी सांगा. गेला हरी दंगा, मला हे ओनी सांगा. रास दाखवीन मी विंगा, नका तुम्ही लपवू श्रीरंगा. हरीचा शोध कुणी लावा. उडतो डोळा डोळा बाई डावा. उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. उडतो डोळा डोळा बाई डावा. हनुमंगवळी म्हणायला लागल्या, जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ